श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि माझ्या मुलीचा पण वाढदिवस आहे. 14 एप्रिलची आहे ती. आणि तब्येत बरोबर नसल्यामुळे ना 2-3 दिवस झालेत व्हिडिओ पण येत नाही आहेत. आणि आमच्या दारात हे करंजीचं झाड आहे. हे करंजीचं झाड उत्पन्नासाठी पण चांगलं आहे आणि सावलीसाठी पण चांगलं आहे. आमची इथं माळ रान आहे, त्याच्यामुळे नवीन राहायला आलो ना त्यावेळेस हे करंजीचं झाड लावलं होतं. आणि आता याची सावली पण उन्हाळ्यात चांगली राहते. जी दुसरे झाडं आहेत त्यांचे उन्हाळ्याचे आहेत ना पानं गळून जातात, त्यावेळेस याचे पानं आहेत ना राहतात. आणि याचे पान गळती ना जून-जुलैला होते आणि नवीन पालवी फुटते. आणि याला फुलं पण एवढे भारी येतात की प्राजक्ताचे फुलं असतात ना तसेच फुलं लाल गुलाबी राहतात आणि सडा पडतो एकदम प्राजक्ताच्या फुलासारखा. आणि आता हे अंगणात पण पडलेले आहेत. झाडाला आहेत ना एकदम घोपरचे घोपर फुलं आलेले आहेत. चॉकलेटी देठ आहेत आणि सफेद गुलाबी ना निळसर फुल येतं याचं. हात लावला तरी लगेच फुलं गळून जातात. आणि ह्या करंज्या आहेत, जे दिवाळीला आपण करंजी बनवतो ना त्याचसारखा आकार आहे, म्हणूनच याला करंजीचं झाड असं नाव पडलं असावा. आणि याच्यातून ज्या बिया निघतात ना याचं तेल पण निघतं आणि दोन्ही पण फायदा होतो. झाडाचा सावली पण होते, या दिवसात पानगळती नाही होत. आणि ज्यावेळेस उन्हाळ्यात करंज्या येतात त्या करंज्या ना विकून आपल्याकरता फायदा पण होतो. आणि याचं तेल पण आहे ना आयुर्वेदिक म्हणून वापरलं जातं. खडकाळ रान आहे, माळ रान आहे, त्याच्यामुळे ना हे झाडाची सावली पण चांगली येते. आणि आज जयंती आहे, पण माझी तब्येत काय एवढी बरोबर नव्हती. 2 दिवस झालेत व्हिडिओ पण येत नाही आहेत. त्याच्यामुळे आहे ना मुलीचा वाढदिवस तिच्या मामाच्या इथंच साजरी करणार आहे. ती शाळेतून आल्यावर तिकडेच गेली होती आणि आम्ही पण संध्याकाळी तिथंच गेलो होतो. तिच्या मामा आणि मामी म्हटले आम्हीच करू तिचा वाढदिवस. शक्यतो आहे ना ती त्यांच्या तिथं जास्त राहते. लहानपणापासून त्यांच्याजवळ असल्यामुळे ना तिला कोणी आमचं म्हणतच नाही, ती त्यांचीच म्हणतात, माझ्या आईवडिलाची त्यांची. आणि मामी मामा पण जास्त जीव लावतात, त्याच्यामुळे आज वाढदिवस पण तिथंच होता. आणि एक आहे की माझ्या तिन्ही मुलांचे वाढदिवस आहे ना तिथीनुसार नाही तर कोणत्या तरी ना जे महात्मे आहेत त्यांच्या आहेत ना तारखेवर तिथीवरच येतात. मोठ्या मुलाचा पण वाढदिवस तसाचे, मुलीचा आज आंबेडकर जयंतीचा आहे. आणि त्यामुळे ना दोन्ही सण साजरे होतात. जयंती पण साजरी होती आणि वाढदिवस पण साजरा होतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू बाबू, हॅपी बर्थडे टू यू. तिथीप्रमाणे जन्मदिवस तर येणार आहे आणि वर्षातला एक दिवस पण कमी होत जाणार आहे. पण वाढदिवस हवस असते आणि केक आणि ते अन्न पण एक हवस राहते, त्यामुळे वाढदिवस पण साजरा केला. तुम्हाला माझी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा. श्री स्वामी समर्थ.